हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी. चला तर आज बघूयात कॅरेमल शेवया कशा बनवायच्या. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूयात. चला तर मग झटपट 5-6 चमचे तूप घालूयात. अगदी हे बघा, मी हे घरी बनवलेलं तूप आहे ते घालत आहे. चला, अगदी याचा खमंग सुवास सुटतो बघा. चला तर आता काय करायचं, 5-6 चमचे तूप घालायचं, छान वितळवून घ्यायचं. याच्यानंतर शेवयाचा मी इथं 1 पॅकेट शेवया घेतल्या. चला तर झटपट आता ह्या शेवया आपण या तुपामध्ये छान व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्ही बघू शकता या पद्धतीनं मी बघा सर्व शेवया तुपामध्ये घातलेल्या आहेत आणि छान व्यवस्थित हे बघा छान असं परतवून घेणार आहे. चला तर मग झटपट हे शेवया परतवून घ्यायच्या आणि ह्याला जास्त वेळही लागत नाही. अगदी छोट्या बारीक साईजच्या असतात, त्यामुळं इझिली ह्या परतल्या जातात. चला तर आता यामध्ये काय करायचं, इथं बघा मी 1 ग्लास पाणी घालणार आहे, जेणेकरून छान आपल्या शेवया मऊसूत शिजतील. चला तर आता एकदा पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि छान व्यवस्थित 4 ते 5 मिनिटांसाठी हे शिजण्यासाठी ठेवूया. अगदी लो फ्लेमवरती. फ्लेम जरासुद्धा तुम्ही वाढवायची नाही, अगदी लो फ्लेमवरतीच हे सर्व प्रोसिजर करायचे आहे. चला तर मग छान व्यवस्थित यांना परतवून घेऊयात. चला तर थोडंसं झाकण लावून वाफवू द्यायचं आहे. चला तर मग आता आपण चेक करूयात. हे पहा, अधूनमधून आपण सारखं चेक करत राहायचं आहे, नाहीतर आपल्या शेवया खाली चिटकण्याची शक्यता असते. चला तर शेवया छान शिजलेल्या आहेत. ज्या ग्लासने मी 1 ग्लास पाणी घेतलेलं होतं त्याच ग्लासने 1 ग्लास मी इथं साखर घेतलेली आहे आणि छान व्यवस्थित आपण साखर जी आहे ते वितळवायला ठेवणार आहे. गॅसची फ्लेम इथेही सुद्धा अगदी मिडियम ठेवायची आहे, लो टू मिडियम ठेवायची आहे. जास्त हाय फ्लेमवरती आपण ही प्रोसिजर केली तर अगदी आपलं कॅरेमल जे आहे ते खाली लागण्याची शक्यता असते आणि कडवट असा वास आणि कडवट टेस्टसुद्धा येण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी मिडियम फ्लेमवरतीच ही सर्व प्रोसिजर आपण करायची आहे. हे पहा, अगदी छान वितळलेली आहे ना साखर. चला तर मग आता आपण यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घेऊयात. यानंतर 1 चमचा तूप घालायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचे आहेत ज्या आपण शिजवून घेतलेल्या शेवया, त्या यामध्ये घालायच्या आहेत आणि छान व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघा या पद्धतीनं अगदी छान असं आपलं जो कॅरेमल सिरप झालेला आहे किंवा जे आपलं वितळलेली साखरेचा जो पाक झालेला आहे तो छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यालासुद्धा थोडंसं झाकण लावून वाफवू द्यायचं आहे, जेणेकरून काय होतं तर मॉइश्चर छान त्यामध्ये ॲड होतं आणि मऊसूत आपल्या ज्या शेवया असतात त्या शिजल्या जातात. त्यामुळं ही प्रोसिजर तुम्ही नक्की फॉलो करा. चला तर इथं आता आपण एकदा चेक करूयात. आता हे सारखं सारखं चेक करायचं आहे, नाहीतर बघा मग आपली शेवया करपण्याची शक्यता असते. चला तर बघूयात एकदा परतवून. हे बघा छान, वाव, मस्त असं शिजलेलं आहे. चला तर आता आपण यामध्ये काय करायचं आहे, आता मी इथं दूध घालणार आहे. आता इथं कंडेन्स्ड मिल्क घातलं तरीही चालतं. चला तर त्या अगोदर इथं मी ड्रायफ्रूट घातलेलं आहे. आता इथं कंडेन्स मिल्क जे आहे ते सर्वांना मिळत नाही, त्यामुळं हे बघा मी फुल फॅट जे असतं ते मिल्क घेतलेलं आहे आणि शाई जी असते दुधावरची तीसुद्धा यामध्ये ॲड केलेली आहे. आणि हे दूध भरपूर वेळासाठी मी गॅसवरती ठेवलेलं, जेणेकरून ते छान थोडंसं आटलेलंसुद्धा आहे, जसं आपण बासुंदीसाठी तयार करतो ना, अगदी त्याच पद्धतीनं मी हे दूध जे होतं ते उकळून छान व्यवस्थित थोडंसं आटवून घेतलेलं होतं. चला तर मग इथं आता आपल्या शेवया तयार आहेत. चला तर सर्व करूयात. तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल यामध्ये दूध किती कमी घातलेलं आहे, तसं नाही हो. ज्यावेळेस आपण सर्व करणार आहे, आता ॲट अ टाईम आपण सर्व तर नाही करत ना, थोड्या वेळानं करणार असेल तर त्यामध्ये ही प्रोसिजर तुम्ही नक्की फॉलो करा. हे पहा, ज्यावेळेस तुम्ही सर्व करणार आहात त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि थोडंसं ड्रायफ्रूट घालून गार्निश करायचं आहे. हे पहा, इथं मी घेतलेले आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स. आता हे छान व्यवस्थित मी पसरवून घेणार आहे आणि आता इथं मी घेतलेली आहे थोडीशी साई किंवा क्रीम घेतलेली आहे, ती यावरती ठेवलेली आहे. अगदी छान इथं आपल्या शेवया तयार झाल्यात. वरती थोडंसं साजूक तूप तर हवंच असतं ना सर्वांना, ते घालायचं आहे. चला तर मग कुणाकुणाला माझी रेसिपी आवडली त्या सर्वांनी लाईक करायचं आहे आणि मग कमेंटमध्ये मला नक्की कळवायचं आहे. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. हे पहा, दूध ओचलेलं आहे ना खाली आणि हे इतकं छान लागतं, अगदी अप्रतिम असं लागतं. त्या पहा तयार झाल्या आपल्या कॅरेमल शेवया अगदी कमी खर्चात.